चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागभीड तालुक्याचं ग्रामदैवत म्हणजे गायमुख हनुमान मंदिर। आजूबाजूला गर्द हिरवं जंगल, डोंगर कपाऱ्या, 12ही महिने प्रवाही असलेलं पाण्याचं कुंड आणि कुंडाच्या समोर असलेलं अगदी छोटंसं हे हनुमानाचं मंदिर। जवळजवळ 3.5 फुटांची हनुमानाची ही शिळा ज्या ठिकाणी आहे त्याच्या बाजूलाच गोमुखातून वाहणारा हा एक झरा आहे आणि त्याच्या मुखातून वाहणाऱ्या झऱ्यावरूनच या जागेला गायमुख हनुमान मंदिर हे नाव पडलं। हे एक निसर्गरम्य स्थळ असल्यामुळे कसं म्हणजे पहा जशी पाण्याचा ओघ कसा वाहते तो एक पाण्याचा ओघ वाहणे त्याच्यावरून नाही का या देवाची महती कळते। म्हणजे कुठं पाण्याची टंचाई असते, एवढा उन्हाळा जाते तरी आटत नाही पाणी। मंदिराच्या परिसरात असलेल्या झऱ्याचं पाणी कधीही आटत नाही। या गोमुखातून निघणारं पाणी लोक तीर्थ म्हणून प्राशन करतात। या झऱ्यातून निघणाऱ्या पाण्यावर एक कुंड तयार करण्यात आलाय। घरात कुठलंही शुभ काम निघालं की लोक इथे येऊन पहिलं आमंत्रण देवाला देतात। इतकंच काय तर शेतातल्या प्रत्येक महत्त्वाच्या कामाआधी लोक इथं येऊन स्वयंपाक करतात आणि प्रसाद म्हणून देवाला शिरा अर्पण करतात। संक्रांतीला या ठिकाणी मोठी यात्राही भरते। मंदिराची श्रद्धा एवढी आहे की आमचे वडिलोपार्टी जे लोक होते या ठिकाणी आमच्या बहिणीचे सुद्धा लग्न आम्ही या मंदिरात केलेलं आणि याची श्रद्धा आम्हाला एवढी आहे की आम्ही प्रत्येक वर्षाला दशमीला याचे पूजन करतो। कारण हे मंदिर प्रसिद्ध मंदिर आहे ना, इथं स्थापन झालाय देव, प्रगट झालेले आहे आणि लोकांची इच्छा पूर्ण होते। इथं जे बी बोलतात त्यांची इच्छा पूर्ण झाली की इथं नवस करतात, म्हणजे स्वयंपाक आणतात, नवस करतात। पुष्कळ दूर दूर याची चर्चा आहे की गायमुख गायमुख गायमुख, परंतु इथं असं एक संघटित आहे की ही पाणी कुठून येत आहे, का येत आहे आणि याची चर्चा अजूनही कुठे झाली नाही। त्याच्यामुळे कसं म्हणजे एक देवस्थान प्रसिद्ध आहे की हे इथं गेलं तर आपली मनातली इच्छा पूर्ण होते आणि जे आपले मनोभावना आहेत आणि दूर दूर आपण तेवढ्या परिसरामध्ये जाऊन सुद्धा आपण दर्शन एवढं जवळ घेऊ शकत नाही ना, त्याच्यामुळे इथं कसं जवळपास येऊन आपलं सगळं मनोकामना पूर्ण करू शकतात। आणि धार्मिक आस्थेसोबतच या भागातील लोकांसाठी हे पर्यटनाचं देखील एक आवडतं ठिकाण आहे। एक दिवसाची पिकनिक एन्जॉय करण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात या गायमुख हनुमान मंदिराला भेट देतात। शेतामध्ये धानाचे परे टाकण्याचं काम असो किंवा धान कटायचं, प्रत्येक कामासाठी इथं लोक येऊन देवाचा आशीर्वाद घेतात। इतकंच नाही तर घरात कुठल्याही प्रकारचं शुभ काम निघालं, घरात कुठलं नवीन अवजार घेतलं तरी लोक इथं येऊन प्रसाद वाटतात किंवा स्वयंपाक करतात। यावरूनच या गायमुख हनुमानाची लोकांमध्ये किती प्रचिती आहे हे आपल्याला दिसून येतं। सारंग पांडे, एबीपी माझा, गायमुख, चंद्रपूर।